नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे दोन म्युच्युअल फंड्स जे मार्केटमध्ये एकाच वर्षी आले आणि आल्यापासून त्यांनी आत्तापर्यंत जबरदस्त रिटर्न दिलेले आहेत. पण तरीसुद्धा या दोन म्युच्युअल फंड्सपैकी कोणता म्युच्युअल फंड्स आपल्यासाठी सगळ्यात बेस्ट असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. या दोन म्युच्युअल फंडची नावं आहेत कोटक मल्टीकॅप फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ ऑप्शन. दुसरा आहे HDFC मल्टीकॅप फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ ऑप्शन. दोन्हीही फंड मल्टीकॅप कॅटेगरीमधले आहेत आणि दोन्हीही फंड 2021 मध्ये मार्केटमध्ये आले. यापैकी कोटक मल्टीकॅप फंड 3 सप्टेंबर 2021 मध्ये आला आणि HDFCचा मल्टीकॅप फंड 5 डिसेंबर 2021 मध्ये आला. दोघांची जर फंड साईज पाहिली तर कोटकची फंड साईज आहे 16,065 करोड आणि HDFC मल्टीकॅप फंडची फंड साईज आहे 16,884 करोड. म्हणजे जवळपास 800 करोड फंड साईज ही HDFC मल्टीकॅप फंडमध्ये जास्त आहे. एक्सपेन्स रेशो जर तुम्ही पाहिलात तर कोटकचा एक्सपेन्स रेशो आहे 1.65% आणि HDFC मल्टीकॅप फंडचा एक्सपेन्स रेशो आहे 1.68%. दोघांचा जर NAV पाहिला तर कोटकचा NAV आहे 17.89 पैसे आणि HDFCचा NAV आहे 17.58 पैसे. म्हणजे जवळपास सेमच आहे दोघांचाही NAV. एक्सपेन्स रेशो पाहिला तर दोघांचा 1.65% आणि 1.68% आहे आणि याच कॅटेगरीमधले जे दुसरे फंड आहेत त्यांचा एक्सपेन्स रेशो आहे 1.94%. हा जो NAV मी तुम्हाला सांगितलेला आहे तो NAV आहे 31 जानेवारी 2025 पर्यंतचा. या दोघांच्या डिटेल्स जर पाहिल्या तर मायनर चेंजेस आहेत फक्त. इथे एक्सपेन्स रेशोमध्ये 0.3चा डिफरन्स आहे आणि इथे फंड साईजमध्ये सुद्धा थोडासा डिफरन्स आहे. आता या दोघांचा पोर्टफोलिओ पाहूयात. हा आहे कोटक मल्टीकॅप फंडचा पोर्टफोलिओ. इक्विटीमध्ये यांची 95% होल्डिंग आहे आणि या 95% पैकी लार्ज कॅपमध्ये आहे 36% इन्व्हेस्टमेंट, मिड कॅपमध्ये आहे 19% इन्व्हेस्टमेंट, स्मॉल कॅपमध्ये आहे 21% इन्व्हेस्टमेंट आणि अदर्समध्ये आहे 18.16% इन्व्हेस्टमेंट. ही झाली 95% इक्विटी होल्डिंग आणि जवळपास 4.96% इन्व्हेस्टमेंट ही यांची अदर्समध्ये आहे. मग अदर्समध्ये काही असू शकतं, वेगवेगळ्या टाईपच्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये असू शकते, तर ती इन्व्हेस्टमेंट त्यांची अदर्समध्ये आहे. यांचं टॉप 10 स्टॉक्स पाहिले तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट मारुती सुझुकी इंडियामध्ये आहे, त्यानंतर हिरो मोटरसायकल्स, ओरॅकल फायनान्स, त्यानंतर रेडेको खेतान, हिंदुस्तान पेट्रोलियम अशा टाईपच्या स्टॉक्समध्ये यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. वरवर जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या मिक्स सेक्टर्समध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि हा फंड फक्त 63 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. याच्यापेक्षा जास्त स्टॉक्समध्ये याची इन्व्हेस्टमेंट नाही. याच कॅटेगरीमधले जर इतर फंड पाहिले तर ते 84 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात. हा फंड रेग्युलरली आपले जे स्टॉक्स आहेत त्यामध्ये चेंजेस करत असतो. जर तुम्ही कॅटेगरीचं ॲव्हरेज पाहिलं तर 131% आहे, पण जर या पोर्टफोलिओचं ॲव्हरेज पाहिलं तर ते आहे 57%. म्हणजे 50% जे स्टॉक्स आहेत ते प्रत्येक वेळेस चेंज केले जातात. हा जो रेशो आहे तो आहे 1 वर्षाचा. म्हणजे 50% वेळा हे जे स्टॉक्स आहेत जे आत्ता आपल्याला इथे दिसत आहेत ते वेळोवेळी चेंज केले जातात त्याच्या फंड मॅनेजरकडनं. आता हे झालं आपण पाहिलं कोटक मल्टीकॅप फंडबद्दलचं. आता आपण पाहूयात HDFCचा पोर्टफोलिओ. हा आहे HDFCचा पोर्टफोलिओ आणि या पोर्टफोलिओमध्ये जर इक्विटी होल्डिंग पाहिली तर 98% आहे. लार्ज कॅपमध्ये यांची 35% इन्व्हेस्टमेंट आहे, मिड कॅपमध्ये 20%, स्मॉल कॅपमध्ये जवळपास 20% आणि अदर्समध्ये आहे 23%. अशी ही 98% इक्विटी होल्डिंग यांची आहे आणि अदर्समध्ये 1.29%च इन्व्हेस्टमेंट आहे. डेप्थमध्ये काहीही इन्व्हेस्टमेंट नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा हा फंड 222 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो. 222 म्हणजे खूप मोठा नंबर आहे 222 स्टॉक्स. कारण की जर कॅटेगरी ॲव्हरेज पाहिलं तर 84 स्टॉक्समध्येच इन्व्हेस्ट करणारे मल्टीकॅप फंड असतात. म्हणजे खूप जास्त स्टॉक्स आहेत ह्या फंडमध्ये ज्यांच्यामध्ये हा फंड इन्व्हेस्ट करतो. याचा पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो जर तुम्ही पाहिलात तर फक्त 8.47% आहे. हा 8.41% जो रेशो आहे तो गेल्या 1 वर्षाचा आहे. फंड मॅनेजर जो आहे तो या फंडमध्ये असलेले स्टॉक्सला होल्ड करतो, सेल करत नाही किंवा चेंजही करत नाही बऱ्याच वेळा. म्हणजे जे स्टॉक्स त्यांनी 1 वर्षापूर्वी घेतलेले आहेत ते स्टॉक आत्ताही या फंडमध्ये आहेत. म्हणून याचा हा जो टर्नओव्हर रेशो आहे तो 8.47% आहे. म्हणजे खूप कमी वेळा या फंडमधले स्टॉक्स चेंज केले जातात किंवा बदलले जातात, म्हणजे बाय केले जातात किंवा सेल केले जातात. आणि जर तुम्ही यांचे टॉप 10 स्टॉक्स पाहिले
तर यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट बँक म्हणजे फायनान्शियल सेक्टरमध्ये असलेली इन्व्हेस्टमेंट जास्त पाहायला मिळते. म्हणजे इथे आहे कोटक महिंद्रा बँक, इथे आहे ॲक्सिस बँक, ICICI बँक, HDFC बँकमध्ये यांची सगळ्यात जास्त होल्डिंग आहे. आणि दुसरे जे आहेत ते आहे कम्प्युटर म्हणजेच IT सेक्टरमधले तुम्हाला इथे पाहायला मिळतील. म्हणजे असं म्हणता येईल की यांचा जास्त फोकस हा बँकिंग सेक्टरवरती आहे आणि IT सेक्टरवरती आहे. आता ह्या दोनही फंडचा पोर्टफोलिओ जर कंपेअर केला तर तुम्हाला इथे जाणवेल की इथे इक्विटी होल्डिंग आहे कोटकमध्ये 95%, इथे आहे 98%, इथे लार्ज कॅपमध्ये आहे 36%, इथे आहे 35%, इथे मिड कॅपमध्ये 19%, इथे 20%, इथे आहे स्मॉल कॅपमध्ये 21%, इथे आहे 20%. जवळपास दोनही फंडचा सेक्टर वाईज पोर्टफोलिओ पाहिला तर सेम आहे. पण जो मेन चेंजेस आहे तो इथे आहे. कोटक फक्त 63 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो आणि HDFC 222 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो. हा एकच फरक या दोनही पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला जाणवेल. आता आपण याचे रिटर्न्स पाहूयात. यापैकी कोटकचा जो फंड आहे जेव्हापासून मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 19% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे खूप चांगले रिटर्न्स आहेत. आणि याच कॅटेगरीमधले जे इतर फंड आहेत त्यांनी रिटर्न्स किती दिलेले आहेत 15.53%. आणि बेंचमार्क वाईज जर तुम्ही पाहिलात तर याचा बेंचमार्क आहे 16%चा. म्हणजे याने बेंचमार्कला आत्तापर्यंत बीट केलेला आहे आणि 19% रिटर्न याने दिलेले आहेत. असं समजा की या फंडमध्ये जर तुम्ही 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट करताय तर डबल होण्यासाठी या फंडमध्ये 3 वर्षाचा वेळ लागू शकतो. आणि हेच 1 लाख रुपये जर तुम्ही FD करताय तर ते डबल होण्यासाठी 11 वर्ष 10 महिने लागू शकतात. आणि तीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही गोल्डमध्ये केली तर 8 वर्ष 9 महिने लागतील डबल होण्यासाठी. 1 लाखाचे 2 लाख होण्यासाठी 8 वर्ष 9 महिने लागू शकतात. तुम्हाला यावरनं तुम्हाला समजलं असेल की या फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करतोय आपण 1 लाख रुपये तर फक्त 3 वर्षामध्ये तुमचे पैसे डबल होणार आहेत. आता आपण पाहूयात HDFCचे. आता HDFCचे जर रिटर्न तुम्ही पाहिले तर हा फंडसुद्धा तुम्हाला 19.58% रिटर्न देतो आहे, जे खूप चांगले रिटर्न्स आहेत. आणि कॅटेगरी याच कॅटेगरीमधले इतर फंड किती देत आहेत 15.53% आणि याचा बेंचमार्क आहे 16%. म्हणजे या फंडने सुद्धा बेंचमार्कला बीट करून तुम्हाला 19.58% रिटर्न दिलेले आहेत. या फंडमध्ये जर समजा तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर फक्त 2 वर्ष 9 महिन्यामध्ये तुमचे पैसे डबल झाले असते. आणि तेच पैसे तुम्ही जर FDमध्ये ठेवताय तर 11 वर्ष 10 महिने आणि गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करताय तर 8 वर्ष 9 महिन्यामध्ये डबल होतील. म्हणजे कोटकमध्ये तुम्हाला 3 वर्ष लागतात पण HDFCमध्ये पैसे डबल होण्यासाठी फक्त 2 वर्ष 9 महिने लागतात. या दोन्ही फंडची जर तुम्ही समरी पाहिली तर दोन्ही फंड 2021मध्ये मार्केटमध्ये आले आणि दोघांचीही जर फंड साईज तुम्ही पाहिली तर जवळपास 16,000 करोड रुपयेचं आहे. एक्सपेन्स रेशोमध्ये सुद्धा फार काही चेंजेस तुम्हाला जाणवणार नाहीत. पण जर इथे जर रिटर्न्स पाहिले तर रिटर्नमध्ये तुम्हाला सुद्धा मायनर चेंजेस इथे पाहायला मिळतील. हा फंड जेव्हापासून मार्केटमध्ये आला तेव्हापासून 19.10% रिटर्न देतो आहे आणि हा फंड तुम्हाला 19.58% रिटर्न देतो आहे. तर वरवर जर तुम्ही पाहिलात तर दोनही फंड सेमच आहेत. तुम्हाला ज्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. जर तुम्हाला असं वाटतं आहे की जास्त स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे तर तुम्ही HDFC घ्या. पण जर तुम्हाला असं वाटतं आहे की फक्त काही सिलेक्टेड फंड्सवरती फोकस करून इन्व्हेस्ट करणारा जर फंड पाहिजे असेल तर तुम्ही कोटकमध्ये इन्व्हेस्ट करा. दोनही फंड तुम्हाला जवळपास सेमच रिटर्न देत आहेत. तर आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला यापैकी कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. कारण की मी तर तुम्हाला सगळा डेटा दाखवलेला आहे की कंपॅरिझन पण करून दाखवलेलं आहे की कोणता फंड कशा प्रकारे परफॉर्म करतो आहे. या व्हिडिओमध्ये जे काही फंड मी तुम्हाला सांगतो आहे किंवा जे काही फंडचं कंपॅरिझन करून तुम्हाला दाखवतो आहे यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन नाही आहे. हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे. आता आपण पाहूयात की 19% रिटर्न देणाऱ्या फंडमध्ये समजा इन्व्हेस्टमेंट केली 5,000ची SIP सुरू केली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला रिटर्न्स कसे मिळतील. अशा ह्या 19% रिटर्न देणाऱ्या फंड्समध्ये जर तुम्ही 5,000ची SIP सुरू करताय पुढच्या 20 वर्षासाठी आणि आपण 19% रिटर्न कन्सिडर करूयात तर तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे त्या फंडमध्ये 12 लाख रुपयाची आणि वेल्थ क्रिएट होणार आहे 1,35,98,000चे. फक्त 5,000च्या SIPमुळे तुम्हाला वेल्थ जनरेट करता येणार आहे 1,35,00,000ची. पण त्यासाठी जेव्हा केव्हा तुम्ही SIP सुरू करताय त्यावेळेस त्या फंडचं प्रॉपर ॲनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे आणि प्रॉपर ॲनालिसिस करून तुम्ही अशा टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता हीच 10,000ची जर तुम्ही SIP सुरू करताय 20 वर्षासाठी तर जवळपास 24 लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि 2,71,00,000 रुपये तुम्हाला या फंड्समधनं जनरेट करता येणार आहेत.
प्रत्येकाला 10,000ची SIP करणं शक्य नसतं, पण त्याने जर 1,000 रुपयाची जरी SIP सुरू केली पुढच्या 20 वर्षासाठी 19% रिटर्नच्या हिशोबाने 2,40,000 रुपये त्यांची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि जवळपास 27 लाख रुपये यातून जनरेट होणार आहे. आणि हीच इन्व्हेस्टमेंट जर रिटायरमेंटच्या प्लॅनिंगनुसार केली म्हणजे पुढचे 30 वर्षासाठी 1,000 रुपयाची SIP, पुढचे 30 वर्ष 19% रिटर्न, तर जवळपास रिटायरमेंटच्या वेळेस तुम्हाला 1,82,00,000 रुपये मिळणार आहेत या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 फंड सांगितलेले आहेत मल्टीकॅप कॅटेगरीमधले. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.